पुणे पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी राष्ट्रवादी शहर कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी। इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचा आज शेवटचा दिवस। वाशिममध्ये आगामी निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदान केंद्रांची अधिकृत यादी जाहीर। प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 6 मतदान केंद्र निश्चित। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा संशय। उमेदवार मंगल कल्याण मगरेंच्या घरासमोर जादूटोणा। घरासमोर लिंबू आणि नारळ ठेवण्यानं खळबळ। नांदेडमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद। समविचारी पक्षांसोबत आघाडीसाठी तयारी असल्याचे संकेत। रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। भाजपकडून मतदारांच्या गाठीभेटी आणि कॉर्नर बैठकांना वेग। भाजपचा झेंडा फडकणार, उमेदवाराचा आत्मविश्वास। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये जागा वाटपाची चुरस। स्थानिक आरक्षणामुळे पत्नी, भाऊ आणि मुलीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न। मनसेकडून देखील वरळीतील काही जागांवर दावा। ठाकरेंची शिवसेना मनधरणीच्या भूमिकेमध्ये। सोलापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी। महाविकास आघाडीकडे माकपची 20 जागांची मागणी। यावेळेस अनेक नेत्यांनी स्वेच्छेने निवडणूक निधी पक्षाकडे सुपूर्द केला। पेणमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलीस बंदोबस्त नाही। आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करा। आम्ही पेणकर आघाडीची मागणी। पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा। कल्याण मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणा। अमरावती पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली मतगणना केंद्राची पाहणी। मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी करण्यात आली पाहणी। पालघरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग। झोपेत असताना डोका आणि भुवयांचे केस कापले। संतप्त पालकांच्या वतीनं कारवाईची मागणी। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी। वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा। बेशिस्त पुणेकरांना परदेशी नागरिकांची शिकवण। वॉकिंग स्ट्रीटवरून जाणाऱ्या बेशिस्त दुचाकी चालकांना परदेशी नागरिकांनी रोखून धरलं। मूळ रस्त्यावरून जाण्यास भाग पाडलं। परदेशी नागरिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलढाण्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेचे 3 तेरा। आदिवासी भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव। आरोग्य केंद्र 2 शिपायांच्या भरोसे। अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेचा निधी वळता। शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण। आंदोलनानं परिसरात तणावपूर्ण वातावरण। परभणीच्या फुकट गावात शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद। यामुळे ऊस वाहतूक ठप्प। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। रस्ता मोकळा करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये रस्त्याच्या कामासाठी 3 तरुणांचं आमरण उपोषण। 3 वर्षापासून काम रखडल्यानं तरुणाचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण। संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी। वाशीमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये धान्य कोट्याची कमतरता। नव्यानं शिधापत्रिका मिळालेल्या धारकांना थेट फटका। मार्गशीर्ष महिन्यात रत्नागिरीच्या फुल बाजारामध्ये मोठी आर्थिक उलाढाल। बाजारामध्ये फुल आणि फळांची मागणी वाढली। आज शेवटच्या गुरुवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। बीडच्या आष्टीमधील महेश सहकारी कडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला परवानगी मिळाली। कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केलेले आमदार भीमराव धोंडे यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला सत्कार। गडचिरोलीमध्ये लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीनं कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेची सुरुवात। कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरण यांच्या हस्ते संस्थेचं उद्घाटन। ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार। पुढची सुनावणी 14 जानेवारीला। तपोवनमध्ये वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती। पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या ताफ्यात 25 डबल डेकर बसची भर। शहरातील विविध भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणी। एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बस दाखल होणार। नागपूरमध्ये सीताबर्डी, लोकमत चौक आणि पंचशील चौक परिसरात भिक्षेकरी पकड मोहीम। मोहिमेच्या दरम्यान 4 बालकांसह एकूण 15 भिक्षेकरी यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश। मास्टर आर्ट कॉम्पिटिशन चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीमधील सार्थक कोतापकर देशात प्रथम। सार्थकनं शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं चित्र रेखाटलं।
आर्थिक व्यवहार प्रकरणी लातूर महानगरपालिकेच्या विरुद्ध जनहित याचिका, पालिकेतील अधिकाऱ्यांना 17 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. चंद्रपुरातील उथळपेट गाव राज्यातील पहिलं 100% सौर ऊर्जा ग्राम. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण, तर गावातील सर्व 108 घरांवर सौर ऊर्जा पॅनल. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत. काँग्रेसचा विधान परिषदेतील ही विरोधी पक्षनेते पदाचा दावा आता धोक्यात. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 6 विधानसभा क्षेत्रातला फॉर्म्युला ठरला. दहिसरमध्ये 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला. वॉर्ड क्रमांक 1, 6, 7 ठाकरेंच्या शिवसेनेकडे. सूत्रांची माहिती. भाजपनं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं. मुंबई असो की महाराष्ट्र, ब्रँड फक्त छत्रपती शिवाजी महाराज. भाजपनं एक पोस्टवरून ठाकरेंना डिवचलं. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. एकाला बाहेर काढलं तर लगेच दुसऱ्याला एंट्री असं होत नाही. मुंडेंच्या अमित शहा भेटीवर आणि मंत्रिपदाच्या संदर्भात भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी कामगार पक्षाला दे धक्का. शेकापच्या अस्लम राऊतांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मंत्री आदिती तटकरेंनी केली घोषणा. अस्लम राऊत जयंत पाटलांचे विश्वासू सहकारी. ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विनायक पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये केला भाजपमध्ये पक्षप्रवेश. सिडकोमधील 4500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार. रोहित पवारांनी केले होते. मंत्री शिरसाट यांच्यावर घोटाळ्याचे आरोप. चौकशीसाठी राज्य सरकारच्या वतीनं समिती गठीत. सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने यांचा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा. आबा पाटील हे नवी मुंबई काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष. पूनम पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं निर्णय. आबा पाटील काँग्रेसला उभारी देण्यासाठी कोणती तयारी करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध. प्रवेशाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवार यांच्यावर दबाव. पुण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये तणाव कायम. शिवसेना भाजपच्या पहिल्याच बैठकीला रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही. धंगेकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केली होती गंभीर टीका. त्यामुळे आज धंगेकर यांना दूर ठेवल्याची चर्चा. भाजप शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेमधील काही जण फुटले असते. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं मोठी खळबळ. काही जण कुंपणावर होते. इकडेच राहायचे की तिकडे जायचे. शिवसेना मेळाव्यात प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. 2 माजी महापौर, 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवारांवर दबाव. मराठा क्रांतीचे राज्य समन्वयकांचा गंभीर आरोप. वर्ध्याच्या देवळी पुलगावमध्ये वन्य प्राण्यांच्या उपद्रवानं शेतकरी त्रस्त. मध्य प्रदेशच्या धर्तीवर बोमा तंत्रज्ञानाच्या द्वारे स्थलांतराची मागणी. आमदार राजेश बकान यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव. बारामती नगर परिषद हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात करवाढ. अपक्ष उमेदवार अभिजित कांबळेंचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यावर गंभीर आरोप. कर चोर, टॅक्स चोर बॅनर सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय. पार्थ पवार यांच्या एफआयआर दाखल झालीच पाहिजे. अजित पवारांवर कितीही वाटलं तरी पार्थ पवार हा विषय संपणारा नाही. पार्थ पवार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं महत्त्वाचं विधान. एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. सुषमा अंधारे यांच्याकडनं एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला पक्षप्रवेश. वाशीमध्ये अखेरच्या क्षणी शिवसेना ही मैदानात. भावना गवळींची प्रतिष्ठा पणाला. कॉर्नर बैठक आणि रॅलीच्या माध्यमातून भावना गवळींचा प्रचार सुरू. राज्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही. आरोप सिद्ध होतात तरी कारवाई का नाही. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावर राऊतांची टीका. विरारमध्ये कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची हत्या. विरार पोलिसांनी नराधम पतीला केली अटक.
नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बनं उडवण्याची धमकी. जिल्हा सत्र न्यायालयाला मेल आल्याची माहिती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून सत्र न्यायालयाच्या परिसरात पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ. तिकडे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा धमकीचा मेल. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कार्यालय रिकामं करून कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्यात आली. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला धमकीचा मेल. धमकीचा ईमेल मिळताच पोलीस प्रशासन अलर्ट मोडमध्ये. बॉम्ब शोधक पथक कार्यालयामध्ये दाखल. जळगाव एमआयडीसी परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी. एका महिलेसह 3 पुरुष पोलिसांच्या ताब्यात. 5 पीडित महिलांची करण्यात आली सुटका. भुसावळच्या जळगाव नाका परिसरामध्ये पानटपरी लुटण्याचा प्रयत्न फसला. 4 अज्ञात चोरट्यांकडून टपरी चालकावर गोळीबार. टपरी चालक गंभीर जखमी. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. बीडच्या गेवराईमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचं अपहरण. पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर नाही. चारचाकी गाडीतून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत अपहरण. परिसरामध्ये आता एकच खळबळ. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक. ड्रोनच्या माध्यमातून रेकी करत पोलिसांकडून अगदी सिने स्टाईल अटक. 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या पाचोड येथील समीक्षा गॅस एजन्सीमध्ये कर्मचाऱ्यांची फसवणूक. एका वृद्ध व्यक्तीकडून कर्मचाऱ्यांना भुरळ घालत 25,000 रुपयांचा गंडा. अकोल्यामध्ये शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी लाच घेणाऱ्या एजंटला रंगेहात पकडलं. 5,000 रुपयांची लाच घेताना खासगी शिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राजासिंग मंगलसिंग दुधानी पोलिसांच्या ताब्यात. 37,694 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चौकशीत विविध चोरीच्या गुन्ह्यांची देखील आरोपीनं दिली कबुली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणमध्ये बालाजीनगर परिसरात 2 ठिकाणी घरफोडी. एका घरातून 30 ते 40,000 रुपयांची चोरी. परिसरात पोलीस पेट्रोलिंग असतानाही चोरी. सोलापूरमध्ये मळी वाहतुकीचं अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर कारवाईत 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 115 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार आणि रिक्षाचा अपघात. मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण. घटनेनंतर 2 गटामध्ये हाणामारी. सुरेंद्र कुलकर्णी असं माजी नगरसेवकाचं नाव. धुळे सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात. अपघातामध्ये 32 विद्यार्थी किरकोळ जखमी. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये बिबट्याचा वावर. एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल. आग मोठी असल्यानं स्टेशन परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण. सांगलीच्या तासगावमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटीतून पडून विद्यार्थिनी गंभीर जखमी. बसचं दार तुटल्याने विद्यार्थिनी थेट एसटीमधून खाली पडली. विद्यार्थिनीवर उपचार सुरू. बदलापूरमध्ये रिक्षाची पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी स्वारांना जोराची धडक. अपघातामध्ये दुचाकी स्वार जखमी. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप. बिबट्याच्या बछड्यांना घेऊन बसल्याचा व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अकोला बुलढाणा जिल्हा सीमेवर कसुरा गावाजवळ बिबट्याचे बछडे आढळले. नागरिकांनी बछड्यांसोबत केलं फोटो सेशन. कोल्हापूरच्या हलोंडी येथे 30 एकर ऊसाच्या क्षेत्राला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर. तर ऊस जळाल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. शर्थीच्या प्रयत्नांनी आग भिजवण्यात यश. आंबेगावातील सुलतानपूर येथे दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आला. वाशीमध्ये शेतशिवारात विहिरीच्या खोदकामादरम्यान दुर्घटना. मातीचा वरचा भाग खचल्यानं ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू. 3 मजूर गंभीर जखमी. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गावर कारच्या रस्त्याच्या बाजूला गाडला धडकत अपघात. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वनराई बंधाऱ्यातून कृषी समृद्धीकडे वाटचाल. वनांनी व्यापलेल्या गडचिरोलीमध्ये सिंचन प्रकल्पाच्या उभारणीला वन कायद्याचा अडसर. जंगलातून वाहत येणाऱ्या ओढ्यांवर वनराई बंधारे बांधण्याला प्राधान्य. वेळ अमावस्या सणासाठी पंढरपूरमध्ये बाजार फुलला. शेती पूजेसाठी मातीचे ढेरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध. शेती पूजेसाठी आवश्यक सामानासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी नाराज.
शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्याला सोयाबीन विक्री, शेतकरी हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची संख्या कमी. जळगावच्या यावल चोपडा रावेर परिसरात केळी बागांना थंडीचा जोरदार फटका. थंडीमुळे पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली. परभणीत ऊस दरासंदर्भातली बैठक निष्फळ. ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्हास्तरीय समितीचं एकमत नाही. संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनाचा निर्धार. रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीक कर्ज नाही. बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट. पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यंदा अवकाळी पावसानं मुखेड तालुक्यात 74% पेरणी. सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा लागवड. जानेवारीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यंदा पेरणी होणार असल्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.